नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुमचे स्वागत. कोकणात आता काजूचा सीझन सुरू झाला आहे आणि अशा वेळी ओल्या काजूची भाजी झाली नाही तर सीझन अपूर्णच आहे. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने झणझणीत अशी ओल्या काजूची उसळ बनवणार आहोत. चला तर मी काजू कसे साफ करायचे तिथून सुरुवात करते. काजू सोलण्यापूर्वी ते चांगले गरम पाण्यामध्ये घालावे. एका भांड्यात पाणी घेऊन मी ते गरम पाण्यामध्ये घातले आहेत आणि ते बाजूला ठेवायचे. मग ते गरम पाण्यात तसेच थंड होईस्तोवर तोपर्यंत आपण फोडणी देऊया. एका कढईत मी कांदा घातला आहे. कांदा चांगला भाजला की तो परतून घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो मोठ्या आकाराचा घ्यायचा आणि चांगला मऊ होईस्तर चांगला परतून घ्यायचा. मऊ झाला की चांगली ग्रेव्ही सुटते त्याला. कधी पण टॅमॅटो चांगला मऊ करूनच घ्यायचा. म्हणून त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते. मीठ घातल्याने पटकन मऊ होतात टॅमॅटो. आता चला मसाले घालू. मसाल्यामध्ये तिखट, त्यानंतर गरम मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घातल्यानंतर मी अर्धा चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला घातला आहे. त्यामुळे चांगला स्वाद येतो भाजीला. आणि धणे जिरे पावडर ही नेहमीप्रमाणेच. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये मी भाजलेलं वाटण घातलं आहे. भाजलेल्या वाटणाचं मी रेसिपी तुम्हाला सांगते. ओले खोबरे, सुके खोबरे, आलं, लसूण, कांदा हे चांगलं भाजून घेऊन वाटण करायचं. वाटणामुळे चांगली चव तर येतेच आणि चांगली तर्री सुटते. त्यामुळे भाजी अगदी सुंदर दिसते. तेल सुटेपर्यंत चांगलंच भाजून घ्यायचं वाटण. परतत राहायचं ते आणि कढईला पण चिकटता कामा नये, परतत राहायचं. परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण धुतलेले काजू आहेत ते मी गरम पाण्यातून सोडल्यानंतर पुन्हा गार पाण्यामध्ये घातले आहेत. कारण की त्याला एक चीक असतो काजूच्या गरांना. मग गार पाण्यामध्ये घातले की ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कढईत घालायचे भाजीमध्ये, वाटपामध्ये आपल्या त्या, आणि चांगले परतून घ्यायचे. काजू पण चांगले परतून घ्यायचे कारण की त्याला मसाला चांगला लागला पाहिजे आणि भाजी पण चांगली होते. आणि भरपूर जर आपण हे केलं ना त्यामध्ये परतलं नाही तर मग ते जरा चिकट होतात. आणि मी त्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 बटाटा असं घालून चांगली रस्सा भाजी कशी करून घेतली आहे मी. आणि चांगली उकळी काढून घ्यायची. अशा प्रकारे आपली ओल्या काजूगराची भाजी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं असेलच तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो. आणि ही ओल्या काजूची भाजी ही तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटू अशाच एका अस्सल चवीच्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.